कार्यकर्त्यांकडून स्वतःचे पाय धुवून घेण्याच्या नाना पटोलेंच्या कृतीवर आता भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादीनं हल्लाबोल केलाय। काँग्रेसच्या नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी आमदार राम कदम यांनी केली आहे। तर शिवसैनिकांवरही पाय धुण्याची वेळ येणार अशी टीका आमदार संजय शिरसाट करतात। नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये असा सल्ला अमोल मिटकरींनी त्यांना दिलाय। देशाचे आदरणीय पंतप्रधान सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव करत असताना स्वतःच्या हाताने त्यांचे पाय धुतात आणि दुसऱ्या ठिकाणी काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष एका गरीब कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतात। ही आहे तुमची संस्कृती? म्हणजे काँग्रेसची गोर गरिबांना वागणूक देण्याची ही पद्धत? काँग्रेस नेत्यांनी ताबडतोब माफी मागण्याची आवश्यकता आहे, त्यांना माफी मागावीच लागेल। उद्या जर एखादा तिकीट घ्यायचं असेल, उद्या जर काही आपलं भलं बुरं काही करायचं असेल तर यांचे पाय धुवायचा वेळ आता तुमच्यावर येणार आहे। पाय धुवायला हे जर गैरसमजत नसेल तर यांची अपेक्षा ती आहे की शिवसैनिकांना त्यांचे पाय धुतले पाहिजेत। कारण शिवसेना प्रमुखांचे जे विचार होते, शिवसेना प्रमुख जे म्हणायचे, ज्या ताट मानेने म्हणायचे, ती ह्यांचा पाठीचा कणा आता मोडलेला आहे। आता हे शरद पवारांचे पाय धुत आहेत, हे राहुल गांधीचे पाय धुत आहेत, हे आता नाना पटोलेचे सुद्धा पाय धुणार आहेत। म्हणून आता गैर मानून घेऊ नका। स्वाभिमान असेल घरी ठेवा। संजय राऊत म्हणतात तसं लोकांचे पाय धुवायला जा, हा संदेश त्यांनी या माध्यमातून दिलेला आहे। वाडेगाव, जिल्हा अकोला येथे संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये काँग्रेसचे प्रांताध्यक्ष श्री नाना पटोले साहेब यांचे पाय चिखलाने माखले होते। साधारणपणे वारकरी संप्रदायामध्ये एकामेकाच्या पाया लागणं हा प्रकार मी ऐकला होता, पण कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणं हा पहिला प्रकार मी काल पालखी सोहळ्याच्या निमित्तानं बघितला। ही अत्यंत संतापजनक घटना आहे। नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे, मला असं वाटतं हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्याचा अपमान आहे। त्याच्यामुळे नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्याला अगदी आपला नोकर समजू नये। नाना पटोले यांनी या प्रकरणावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे। माझे पाय मीच धूत होतो, कार्यकर्ता केवळ पाणी टाकत होता असं पटोलेंचं म्हणणं आहे। गजानन महाराजांची पालखी ही शेगावरून निघून वाडेगावला मुक्कामानं होती आणि त्या पालखीचं दर्शन करण्यासाठी या मैदानात पालखी होती। त्या मैदानामध्ये मी लोकांबरोबर पैदल तिथं गेलो। स्वाभाविक आहे, चिखल होता, तिथं माझे पाय खराब झाले आणि पाय खराब झालेत तर कार्यकर्त्यांनी पाणी आणलं आणि मी आपलं वरतून तो पाणी टाकत होता, मी आपल्या हाताने धुवत होतो। आता माझ्याबद्दलचं एवढं प्रेम आता सध्या मीडियाला आहे, पण जे ईडीमध्ये ज्याचे माखलेले आहेत ते कशा अंधारात पाय धुतात कोणाचे ते माहिती। सरकारमध्ये अनेक लोक आहेत ईडीने माखलेले आणि त्या अंधारात पाय दाबतात, अंधारात त्याचे पाय धुतात, हे डोकं दाबून देतात, हे सुद्धा दाखवा ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।